सभा तापली. नगराध्यक्ष आक्रमक. प्रोटोकॉल भंगावर. विरोधकांना इशारा. सभेत एकमताने सर्व विषय मंजूर. कुरुंदवाड नगरपालिकेच्या सभागृहात विषय पत्रिकेवरील मुद्द्यावरून रंगलेले वादळ अखेर नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या ठाम हस्तक्षेपामुळे शांत झाले. विरोधी सदस्यांच्या आक्रमक भूमिकेला तितक्याच ठोस शब्दात प्रत्युत्तर देत त्यांनी सभागृहातील शिस्त आणि प्रोटोकॉल अबाधित ठेवत प्रशासनाचा धाक दाखवला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात राष्ट्रगीत झाले. त्यानंतर विषय पत्रिकेचे वाचन सुरू झाले. मागील सभेचे इतिवृत्त पूर्ण वाचून दाखवावे अशी मागणी विरोधी सदस्यांनी केल्यानंतर ते वाचण्यात आले. पुढे विषय पत्रिकेवरील कामकाज सुरू होताच विरोधी गटातील सदस्य तानाजी आलासे, प्रदीप चव्हाण, दीपक परीट, विशाल पाटील आदी सदस्यांनी कृष्णा घाटावरील मुरुम व कचऱ्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण काही तणावपूर्ण बनले होते. यावर नगराध्यक्ष डांगे यांनी सदस्यांना प्रोटोकॉलचे भान ठेवण्याचा इशारा दिला. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी नियम आणि अभ्यास आवश्यक आहे. विषय पत्रिकेनुसार चर्चा होऊ द्या, त्यानंतर इतर मुद्दे मांडावेत. हा ऐनवेळेचा विषय आहे, तरी देखील तुमचे म्हणणे ऐकून घेतो, मात्र गोंधळ करू नका असे वारंवार नगराध्यक्ष सांगत होत्या. शेवटी स्पष्ट सांगत त्यांनी अज्ञानपणाने बोलू नये असे सांगितले. विरोधकांचा गोंधळ थांबला नसल्याने पुढील सर्व विषय एकमताने मंजूर झाल्याचे घोषित करत असताना विरोधक काहीसे नरमले. इतर सदस्यांच्या विनंतीवरून पुन्हा सभेच्या कामकाजात सुरुवात झाली. मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनीही नियमानुसार माती मुरुम हा विषय तहसीलदारांच्या अखत्यारीत येतो, त्यांच्याकडे दाद मागावी अशा सूचना केल्या. विरोधकांचा गोंधळ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी प्रारंभी 21 विषय बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर काही सदस्यांच्या विनंतीनुसार पुन्हा चर्चा घेण्यात येऊन सर्व 21 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. नगरसेवक जय कडाळे यांनी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी कार्यक्रमाकरिता येण्याचे निमंत्रण दिले. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने माजी नगराध्यक्ष जवाहर पाटील, वैभव उगळे, जय कडाळे, रमेश भुजोगडे, महिला बालकल्याण सभापती सौ जुबेरिया गोलंदाज यांनी भक्कमपणे बाजू मांडल्या. उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांचेसह नगरसेविका श्रीमती विमल पोमाजे, सौ जयश्री पाटील, सौ संगीता कर्नाळे उपस्थित होते.